सकाळ मंडळी आणि आज मी करते आहे भेंडीची भाजी. तर सासूबाईंनी भेंड्या आणल्या होत्या आणि शेतातल्या आमच्या घरच्या घरगुती भाजीपाला शेतातला असेल तर खूप टेस्टी लागतो विकतच्या भाजीपाल्यापेक्षा. जशा भाज्या रुद्रांस खात नाही त्यामुळे डाळ वरण मला तर करावंच लागतो एक टाईम, सकाळी किंवा संध्याकाळी. तर सकाळच्या स्वयंपाकामध्ये वरण, भेंडीची भाजी, भात, पोळ्या आहेत. स्वयंपाक वगैरे झाला आणि रुद्रांस बिचारा आता शाळेत जायला निघाला. तब्येत तर त्याची नरम गरम आहे, एक्झाम सुरू आहे त्यामुळे शाळेत जाणे गरजेचंच आहे. एक चॅप्टर संपल्यानंतर त्या चॅप्टरवरती याच्या शाळेमध्ये टेस्ट घेतात. आणि दुपारी बघा मग दळण काढलं मी, भरपूर गहू झाले. आता वाढदिवसाला पण सासू सासरे आले होते, त्यांनीसुद्धा गहू आणले. काल एका गोणीतले गहू साफ केले आणि आज थोडेसे होते ते साफ केले. तर गोणी भरून असे गहू झाले. तर आई होती म्हणून नाही, मी पण केलेच असते, कारण रुण्या वगैरे असतात आणि ते मग गव्हाला पोखरून काढतात. तर ते साफ करून ठेवलेलं तर जास्त टिकेल. आणि पावसाचं तर इतकं सांगूच नका. 2 गोण्या अर्ध्या भरून आहेत माझ्याकडे. आणि आमच्या भागामध्ये तर जास्तीत जास्त भातच खाल्ला जातो. पोळ्या करतो आम्ही, पण पोळ्या कमी आणि भात जास्त असतो आमच्या भागामध्ये. आणि संध्याकाळच्या वेळेला बघा पाऊस, वातावरणामुळे सर्दी खासी सुरू आहे. आणि आई आली तर आईला पण इतकं पाणी निघालं, तिची पण तब्येत बरी नाही त्यामुळे ती थांबली आहे 2 दिवस.